लगातार प्रयास कर रहे हैं। ये सब चीजें Maharashtra Deputy Chief Minister Eknath Shinde responded to the criticism from the Mahavikas Aghadi Alliance, stating that the opposition should introspect on the remarks they had made about his government over the past 2.5 years. He welcomed the change in perspective, noting that it was a positive development that those who had previously leveled allegations against his government were now beginning to acknowledge the positive work being done. Shinde's statement reflected his confidence in his government's performance and its growing acceptance among the public. ईव्हीएमवर आरोप करणं म्हणजे जो जनादेश मिळालेला आहे त्या महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणींनी, लाडक्या भावांनी, लाडक्या शेतकऱ्यांनी, लाडक्या सर्व ज्येष्ठांनी आणि लाडक्या सर्व मतदारांनी, या महाराष्ट्रातल्या 12.5 कोटी मतदारांनी जो विश्वास दाखवलाय आणि महायुतीला विजय मिळवून दिला, त्या मतदारांचा अपमान आहे. खरं म्हणजे जेव्हा एमबीएच्या बाजूने निकाल लागतो तेव्हा ईव्हीएम पण चांगलं असतं, निवडणूक आयोग पण चांगला असतो, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट पण चांगला असतं. आणि जेव्हा त्यांच्या विरोधामध्ये निकाल लागला की मग ते ईव्हीएमवर आरोप करण्याचं काम गेल्या काही दिवसापासून करतायत. यापूर्वी निवडणूक आयोगावर आरोप केले होते. मी आपल्याला थोडी माहिती देतो. 1982 साली निवडणूक आयोगाने केरळ येथे ईव्हीएम वापरला, परवानगी दिली. 1951 मध्ये कायदा 1951 मध्ये दुरुस्ती करून कलम 61A प्रमाणे ईव्हीएम वापरण्याला परवानगी दिली. त्यानंतर सातत्याने अनेक राज्य, मग दिल्ली विधानसभा असेल, तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल, या सर्व ठिकाणी ईव्हीएम वापरला. 2004 साली लोकसभेमध्ये ईव्हीएम वापरला आणि काँग्रेस जिंकली. 2009 साली ईव्हीएम वापरला, ईव्हीएमवर मतदान झालं आणि काँग्रेस जिंकली. मग त्यावेळेस काय, का बॅलेट पेपरची मागणी केली नाही? जेव्हा तुम्ही जिंकता तेव्हा तुम्ही त्या यंत्रणेचा उदो करता. NCP SCP MLA